नमस्कार, मी आशिष पुंडलिक सातपुते. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ म्हणल्यावर सगळ्यांना आठवतं ते म्हणजे शिवाजी नाट्य मंदिर. आणि आज एवढा चांगला सोहळा, नवीन वर्षाच्या नवीन शुभेच्छा देत डॉक्टर कौतिक गाडगे यांच्या संकल्पनेतून आजचा हा सोहळा. मला असं वाटतंय छान असं बक्षीस तुम्हाला मिळालंय. काय नाव तुमचं? माझा निळकंठ रघुनाथ अंबुकर आणि माझ्या मिसेसचा नीता निळकंठ अंबुकर. बर. तर मला थोडी माहिती द्यायची आहे की आमच्या देवळामध्ये, ते शंकर देवळामध्ये हेळेकर म्हणून मिळतात मॅडम, त्याने विचारलं असं असं आहे, मेंबर व्हाल काय? तर आम्ही 4-5 दिवसापूर्वीच मेंबर झालो आणि काल त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ऑर्केस्ट्राला याल का? ऑर्केस्ट्रा आहे आपल्या यांच्यातर्फे. बोललो ठीक आहे, येऊ आम्ही ऑर्केस्ट्रा. बोललो तर आम्ही ऑर्केस्ट्राला आलो आणि इथलं वातावरण बघून एकदम खूपच आम्हाला भरून आलं एकदम. आणि त्याच्यात म्हणजे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आज आम्हाला पहिलं गिफ्ट पण मिळालं. तर खूप 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 धन्यवाद. आम्ही भाग्यवान समजतो आम्हाला. बरं, आजचा हा ऑर्केस्ट्रा तुम्हाला कसा वाटला? नाही, ऑर्केस्ट्रा एवढं म्हणजे जवळजवळ 4.5 तास लागले, पण ते 4.5 तास कधी निघून गेले तेही आम्हाला समजलं. एवढं म्हणजे मनोरंजन झालं आमचं, छान झालं ऑर्केस्ट्रा एवढं. थँक्यू. तर सगळेच महाराष्ट्र बाजारपेठे सभासद सर्वच खूप आनंदी आहेत. मी ताईंकडे होतो. धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार, काय नाव तुमचं? मी शोभा रवींद्र जाधव. मी लोकमत महाराष्ट्र बाजारपेठेची सदस्य आहे आणि 3 वर्षापासून मी सदस्य म्हणजे हे करते. बरं, आजचा हा सुपरस्टार ऑर्केस्ट्रा कसा वाटला, जो नवीन वर्षाच्या निमित्तानं आदरणीय सन्माननीय डॉक्टर कौतिक गाडगे यांनी ठेवला? खूपच छान वाटला. म्हणजे कौतिक सरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण खूपच छान आहेत सर. अच्छा. आणि या लाडक्या सोहळ्यात तुम्ही आला होतात. बरं, लकी ड्रॉ सुद्धा बरीच बक्षिसं ठेवली होती. सोन्याची नथ होती, साडी आहे, पैठणी आहे, मिक्सर आहे, ज्युसर आहे. याविषयी काय सांगाल? त्याविषयी काय म्हणजे बॅड लक माझं, म्हणजे मला अजूनपर्यंत काहीच नाही भेटलेलं, त्याच्यामुळे मग मी काहीच बोलू शकत अच्छा, तो नशिबाचा भाग असतो. पण ओव्हरऑल सुपरस्टार ऑर्केस्ट्रा तुम्हाला कसा वाटला? छान वाटलं, छान. कसा वाटला आजचा हा सोहळा? अगदी सुंदर होता. आणि हा कार्यक्रम नवीन वर्षाचा जो असल्यामुळे तो तर सर्वांच्या एकदम मन जिंकून गेला. हा एकदम लौकिक असा प्रोग्राम होता आणि सगळ्यांच्या स्मरणात राहील असा हा महाराष्ट्र बाजारपेठेचा सुंदर आमच्या लाडक्या भाऊरायांनी आमच्यासाठी सादर केलेला हा सर्वात खूपच सुंदर असा प्रोग्राम होता. बरं, आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र बाजारपेठचे डॉक्टर कौतिक गाडगे, आपल्या जवळचा भाऊ, त्यांच्याविषयी 2 शब्द. आमचे लाडके भाऊराय श्री कौतिक दांडगे सर यांना मी नमस्कार करते. हे सर नेहमी इतर महिलांच्या पाठीशी सतत असेच उभे राहो ही आमची सर्व महिलांची मनोकामना असेल. आणि त्यांनी ऍक्च्युली सर्व महिलांना एक घरात बसून की 2 पैसे महिलांना काहीतरी त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे. त्याबद्दल मी सरांची खूपच आभारी असणार आहे आणि इतर महिलांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ आपण असं म्हणतो. आणि आजचा हा नवीन वर्षाची नवीन सुरुवात, सुपरस्टार ऑर्केस्ट्रा कसा वाटला तो? खूप छान, एकदम छान झाला, एकदम मस्त, प्रश्नच नाही. बरं, एक प्रश्न पडलाय मला, मी विचारतो. अगोदर ऑफिस मध्ये यावं लागत होतं, पैसे भरावे लागत होते, पण आज सरांनी सांगितलं की तुम्ही घरात बसून ऑनलाईन पेमेंट करू शकता. कशी वाटली तुम्हाला ही सुविधा? चांगली वाटली, पण आम्हाला ते येत नाही, म्हणजे असं हे ऑनलाईन करायला आम्हाला ऑफिस. तुम्हाला कसं वाटतंय? खूपच छान. म्हणजे ज्यांना इकडे येता येत नाही किंवा जे लांब आहेत, पनवेल म्हणा किंवा लांब आहेत, त्यांनी घरात बसून पेमेंट करायचं. ताई, त्याविषयी काय सांगाल? आम्ही आता जवळ राहतो म्हटल्यावर आम्हाला जवळ जमते, पण ज्यांना जमत नाही त्यांना ते ऑनलाईन पेमेंट करायला हरकत नाही आणि मेंबर व्हायला सुद्धा. डॉक्टर कौतिक दांडगे सर आणि अनुजा मॅडम यांच्यासाठी 2 शब्द. छानच आहे, त्याचं सगळं कार्यक्रम छान आहे. त्यांच्याबद्दल म्हणायचं म्हणजे असे भाऊ कुठे मिळणारच नाहीत. म्हणजे भावापेक्षा करणारे आहेत. हे सख्खे भाऊ एवढे करत नाही एवढे यांचे, म्हणजे आम्हाला असं वाटते तो खरोखर आमचा भाऊ आहे. खरोखरच आमचा भाऊ म्हणून इथपर्यंत आम्हाला पोहोचवलंय त्यांनी. म्हणजे काय नाही काहीतरी आमच्या हातात नव्हतं, पण आता त्यांच्यामुळे आम्हाला थोडे काय होईना पण येतात आहेत. सख्या भावापेक्षा जवळचा आपलासा वाटणारा जवळचा सखा, खरं की नाही असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आपण सगळ्यांनी कार्यक्रम छान एन्जॉय केलात. बरं, एक बरीच बक्षिसं होती, पैठणी साडी होती, सोन्याची नथ होती, मिक्सर होती. याविषयी काय सांगाल सर? बरीच बक्षिसं ठेवतात.
पण आम्ही वरच्या रोलला आम्हाला एकही बक्षीस मिळालं नाही. आम्ही सरांना सगळे खालीच लागले, सगळे खाली लागले. आता काय तो शेवटी तो नशिबाचा भाग असतो, ते म्हणतात ना, नशिबाचा कोणी घेऊन लागत नाही. ओव्हरऑल सुपरस्टार ऑर्केस्ट्रा जो आजचा होता तो कसा वाटला? खूप छान आहे, खूप आम्हाला आवडला, खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी, एन्जॉय केला, धमाल मस्ती केली, बस बरं वाटलं आम्हाला. म्हणजे आजचा दिवस एकदम एन्जॉय केला ना, म्हणजे हसून खेळून नाचून गाऊन. बरंच काही महिला छान पैकी गाण्यावर ताल पण धरत होते, त्याच्याविषयी काय सांगाल? ताल म्हणजे प्रत्येकाने एन्जॉय केला पाहिजे ना. केलं पाहिजे, आज प्रत्येक वेळा एन्जॉय केलं पाहिजे. आम्ही पण येऊ, डान्स करायला जाऊ आम्ही पुढे. आम्ही वरती होतो, आम्हाला करायला भेटलं नाही आम्हाला. हो, कारण की मला असं वाटतं प्रत्येक लेडीज महाराष्ट्र पेठमुळे भरपूर एन्जॉय करते, भरपूर म्हणजे भरपूरच एन्जॉय करायला लागले. आणि तिला आनंद एवढा होतोय की मी असं कधी केलंच नाही, हे मला इकडे करायला मिळतंय. खूप छान वाटलं, आम्हाला पण छान वाटलं. कसं मन मोकळं असतं, मन मोकळेपणाने हे करायला मिळतं, एन्जॉय करायला मिळतं. आणि आमचा जरा प्रॉब्लेम आहे, गुडघ्यांचं माझं हे रिप्लेसमेंट झालेलं आहे, त्याच्यामुळे नाचू शकत नाही. मला खूप हौस आहे नाचायची. आम्ही खूप एन्जॉय केला. कार्यक्रम नेहमीच छान असतात आपले महाराष्ट्र बाजारपेठचे, आणि आमच्या महिला सर्व आतुर असतात की आम्हाला पुन्हा कधी कार्यक्रम करायला ऐकायला बघायला मिळणार आहेत. आणि खूप सुंदर कार्यक्रम आहे होता. आणि शाहिरांचं पण खूप भाषण वगैरे छान झालं, आणि खूपच आम्ही एन्जॉय केला सगळ्यांनी. बरं, आता सरांनी असं ठरवलंय की पहिलं ऑफिसमध्ये यावं लागत होतं आणि पैसे भरावे लागत होतात, पण आता सरांनी ऑनलाईन पेमेंट केलाय, म्हणजे घरात बसून तुम्ही पेमेंट करू शकता. कशी वाटली तुम्हाला ही सुविधा? खूपच सुंदर सुविधा केली आहे सरांनी, आणि ही संकल्पना इतकी उत्तम आहे की आमचे लोक म्हणायचे की आम्हाला कुठे यायला मिळणार आहे, आम्ही कसं भरणार पैसे वगैरे. तर आता ही एकदम सरांनी खूपच सोय चांगली केली आहे. आजचा ऑर्केस्ट्रा एकदम झकास झाला, आम्हाला खूप 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 आवडला. आज म्हणजे एकदम नवीन वर्षामध्ये खूप छान पैकी सरांनी नवीन म्हणजे उत्साहाने आम्हाला कार्यक्रम दिला, त्यासाठी कौतिक दांगे सरांचं खूप खूप आभार. बरं, अजून एक प्रश्न आहे सगळ्यांनाच. अगोदर असं होतं की ऑफिसमध्ये यायचं असतं आणि पैसे भरायचे असतात, फॉर्म भरायचा असतो, पण आज सरांनी डिक्लेअर केलंय की तुम्ही घरात बसून ऑनलाईन पेमेंट करू शकतात. काय म्हणाल या सुविधेविषयी? खूप छान, सरांनी ही नवीन एक योजना म्हणजे चालू केली आहे की महाराष्ट्राच्या बाहेरून आपण घरात बसून आपण ऑनलाईन आपण आपली जॉईनिंग करू शकतो. सर्वांनी ज्यांना इथे येऊ शकत नाही महाराष्ट्र बाजारपेठमध्ये, तर त्यांनी अवश्य याचा लाभ घ्यावा आणि ऑनलाईन आपण जॉईनिंग करून महाराष्ट्र बाजारपेठेचे सभासद नक्कीच व्हावे. महाराष्ट्र बाजारपेठचे अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे आणि अनुजा मॅडम यांच्याविषयी काय सांगाल? त्यांच्या कौतिक दांडकेविषयी काय सांगायचं, त्यांचं कौतिक करावं तेवढं कमीच आहे. लाडका भावाचं आमचं कौतिक करावं तेवढं कमी आहे, त्याच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही आपण. जे आहे ते असं म्हणतात की आपल्या घरातला सक्का भाऊ सुद्धा लवकर काम येत नाही, रक्ताचं नातं असून सुद्धा, पण हे जे आपले रक्तापेक्षाही कुठेतरी जवळचा भाऊ वाटणारा म्हणजे कौतिक दांडगे सर. काय म्हणाल या भावाविषयी? भावाविषयी बोलायला शब्द कमी पडतील. एक जगात असा कुठेच भाऊ नाहीये की एवढं आमच्यासाठी बहिणींसाठी करणारा. आणि भावाने आमच्यासाठी, आम्ही जेव्हा कंपनी आपली सुरू झाली तेव्हापासून आम्ही सरांबरोबर जॉईन आहोत. एक आपली घरातले म्हणजे घरच्यापेक्षाही जास्त, आणि सरांनी खूप भरभरून दिलंय. आम्हाला काहीच माहिती नव्हतं, एक एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलाय सरांनी, आणि खरंच मोठ्या भावाचं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे. आज सरांमुळे आम्ही खूप काही कमवतोय, घेतोय, आणि आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत ते सरांमुळे, आणि आम्हाला एक स्वतःचं नाव मिळालेलं आहे. खूप बरं वाटतं सरांबद्दल बोलताना, मॅडम बद्दल बोलताना. भरभरून येतं की सरांना आमचं आयुष्य लागू देत आणि सरांना उदंड आयुष्य लागू देत, हीच आम्ही बुद्धाचरणी प्रार्थना करतो. बरं, आत्ताच असं समजले की 1 लाखापेक्षा जास्त सभासद झालेत, 1.5 लाखापर्यंत तो पट्टा गाठलाय. काय वाटतंय या 1.5 लाखापर्यंत सभासद होत आहेत? काय म्हणाल महाराष्ट्र बाजारपेठेविषयी? खरं म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठेचे अध्यक्ष संस्थापक कौतिक दांडगे सर आणि अनुजा मॅडम यांचे खरं म्हणजे आम्ही पहिले धन्यवाद देतो त्यांना, की कारण त्यांच्यामुळे आज ज्या 1.5 लाखच्या वरती ज्या महिला आहेत त्या त्यांचे सभासद झाले. त्यांच्या घरामध्ये खूप आनंदाचा, म्हणजे जे सभासद झाले त्यांच्या घरामध्ये खूप आनंदाचा असा माहोल आहे, आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि ह्याच्यापेक्षाही म्हणजे लाखाच्या वरतीही महिला तिथे सभासद होतील, आणि त्याच्यासाठी आम्ही आमचा पूर्ण वेळ त्यांच्यासाठी देणार आहोत.
पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं जे आहे हा त्यांनी जो म्हणजे धनुष्यबाण उचललाय तो आम्ही त्यांच्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर जाऊन पोहोचवणार आहोत आणि खूप खूप धन्यवाद सर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे त्यांचा आम्हाला जे सहभाग मिळतोय तो खूप छान आणि हा जो प्लॅटफॉर्म करून दिलाय आम्हाला म्हणजे आम्ही पुढे जाण्यासाठी किंवा आमची ओळख जी आहे ती ह्या महाराष्ट्र बाजारपेठेपासून पूर्ण लोकांपर्यंत पोहोचली आहे त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि खूप सुंदर महाराष्ट्र बाजारपेठ अध्यक्ष संस्था कौतिक दांडगे सर यांचे खूप खूप आभार तसंच अनुजा मॅडमचे खूप खूप आभार. ताईंना दोन शब्द बोलायचे. एक सरांबद्दल असं असं वाटतं ना की सर कधी रागवतच नाहीयेत. खूप थंड असतात म्हणजे राग जरी आला ना सरांना तरी ते रागात कधी बोलतच नाहीत. रागात त्यांना जे बोलायचं असं ते प्रेमाने बोलतात. म्हणून बायका म्हणजे लेडीज सगळ्या येतात नाही ते अट्रॅक्शन होतं ना त्या शब्दांमुळे त्यांच्या आणि ह्या स्वभावामुळे आम्ही त्यांच्या बरोबर अजून जॉईन आहोत आणि याच्या पुढे जोपर्यंत सर आहे सरांचं ऑफिस आहे सरांचा बिझनेस आहे तोपर्यंत शेवटपर्यंत कधीही काही हो सरांबरोबरच आम्ही राहणार आहोत. या लाडक्या भावाचा आपल्या लाडक्या बहिणींवर मनापासून प्रेम आहे. माझ्यासोबत आहेत सुपरस्टार ऑर्केस्ट्रा मधील महाराष्ट्रावर जिने अभिराज्य केलं अशी आपल्या सर्वांची लाडकी लावण्यवती अर्थातच आदरणीय रेश्माताई पाटील. आज सुपरस्टार ऑर्केस्ट्रा होता. या ऑर्केस्ट्रा विषयी काय सांगाल कारण की महाराष्ट्र बाजारपेठचे जे अध्यक्ष आहेत कौतिक दांडगे यांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम होता. काय म्हणाल आमच्या या डॉक्टर कौतिक दांडगे सरांविषयी? मी एवढंच म्हणेन खूप सुंदर कार्यक्रम खूप सुंदर पब्लिकचा रिस्पॉन्स एकदम सुंदर खूप मजा आली. मला स्वतःला खूप स्वतः डान्स करताना त्यांच्यासोबत डान्स करताना मजा आली आणि सरांनी खूप छान म्हणजे छान असं चांगला सेटअप केला. छान त्यांनी प्रेक्षकांसाठी सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेला आणि बरेच वेगवेगळे कार्यक्रम करत असतात. बक्षिसं देत असतात. काय काय नवीन काय असे उपक्रम राबवत असतात. खूप छान त्यांच्यासाठी मी मनापासून सांगते खूप शुभेच्छा त्यांच्या सगळ्या कारकिर्दीला. थँक्यू. बरं मग आता जो कार्यक्रम झाला महाराष्ट्र बाजारपेठचा सुपरस्टार ऑर्केस्ट्रा कसा वाटला तुम्हाला? छान वाटला. मी त्याचा आनंद घेतला भरपूर. मला एकदम छान वाटलं. सरांनी जे होते त्यांनी छान गेला. त्यांना मानाचा मुजरा आणि त्या मॅडम होत्या सीमा लोकशाही त्यांना बी मानाचा मुजरा